तुरीसोबत गांजाचे मिश्र पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला अटक. डेहनी शिवारात पोलीस कारवाई. 113 गांजाची झाडे जप्त. नमस्कार, मी संजना भांबुरे. ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून. आर्णी तालुक्यातील डेहनी शिवारात तुरीच्या पिकात लपवून गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर एलसीबी पथकाने मंगळवारी 28 ऑक्टोबर सकाळी धाड लावून 113 गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी प्रदीप पांडू आडे 25 राहणार धानोरा तांडा या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. या महिन्यातील जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. शेतातील तुरीच्या उंच पिकामध्ये गांजा लावून सुरुवातीला ही बाब लपवण्यात आली, परंतु गांजाची झाडे वाढून तुरीपेक्षा उंच झाल्याने परिसरातील लोकांच्या नजरेत ही बाब आली व चर्चा सुरू झाली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने शेताची रेकी करून खात्री करून 55 सक्षम 113 गांजाची झाडे जप्त केली. अंदाजे 59 किलो ओला गांजा जप्त झाला असून त्याची बाजार मूल्य सुमारे 2.24 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक संतोष मनवर, पवन राठोड, अजय डोळे, मिथुन जाधव, बबलू चव्हाण, निलेश राठोड, योगेश गटलेवार, सोहेल मिर्झा, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर यांनी केली. गांजा उत्पादनावर पोलिसांची करडी नजर. एलसीबीने 8 दिवसांपूर्वी फुलसावंगी शिवारात अशाच प्रकारची गांजाची शेती उघडकीस आणून संबंधित शेतकऱ्याला अटक केली होती. ऑक्टोबर महिन्यात 2 गांजा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुसक्या आवरण्यात पोलिसांना यश आले. गांजा तेलंगणा व ओरिसामधून आणला जातो असा समज असताना सलग झालेल्या 2 कारवायातून जिल्ह्यातही गांजाचे उत्पादन होत असल्याचे समोर आले आहे. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.